हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण नाईन्थ स्टँडर्डचा सेट्स हा टॉपिक बघणार आहे. टॉपिक खूप सिम्पल आहे. एक्झाममध्ये देखील खूप सिम्पल क्वेश्चन येतात ह्या टॉपिकवरती. जर तुम्ही हा टॉपिक परफेक्ट केला तर तुम्हाला या टॉपिकमध्ये जेवढी प्रश्न पडतील ते तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकता आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता. टॉपिक खूप सिम्पल आहे आणि आपण स्टँडर्डचे देखील पहिल्या 4 टॉपिकचे व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. जर तुमच्या भावाला, बहिणीला किंवा मित्रमैत्रिणीला कोणालाही स्टँडर्ड कोणीही असेल तर त्यांना व्हिडिओ सजेस्ट करा. आपण खूप चांगल्या पद्धतीने त्यावरती शिकवलेलं आहे. तर आज आपण 9th स्टँडर्डचा पहिला टॉपिक सेट्स हा बघणार आहे. तर चला टॉपिकला सुरुवात करूया. तर सेट्स म्हणजे काय? आपण जेव्हा एखाद्या वस्तूचं कलेक्शन करतो त्याला आपण सेट म्हणतो. जेव्हा आपण दुकानात जातो, आपण दुकानदाराला म्हणतो की मला गिव्ह मी द सेट ऑफ बुक्स. म्हणजे काय, मला बुक द्या. म्हणजे सेट ऑफ म्हणजे काय, मल्टिपल बुक. तर त्यालाच आपण सिम्पली सेट म्हणतो आहे. मग आपण त्याची डेफिनेशन कसं लिहू शकतो आहे? अ सेट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. तर सेटची डेफिनेशन जर आपल्याला बघायची झाली तर आपण ती कशी लिहिणार? द सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. बरोबर आहे काय? एकदम सिम्पल. आपल्याला दररोजच्या जीवनातच आपल्याला ह्याची डेफिनेशन कळू. अ सेट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट म्हणजेच काय, आपण ज्या गोष्टींना वेल डिफाईन करू शकतो, ज्या गोष्टी आपण डिफाईन करू शकतो, ज्या ऑब्जेक्टला आपण डिफाईन करू शकतो, जेव्हा त्या गोष्टीचं आपण कलेक्शन करतो त्यालाच आपण सेट असं म्हणतो. तर मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये सेट म्हणजे काय असतं? तर आता समजा मी तुम्हाला म्हटलं, डेज ऑफ वीकचं सेट लिहा. मग तुम्ही कसं लिहिणार? डेज ऑफ वीकमध्ये डेज ऑफ वीक म्हणजे कसं, वीक हे किती डेजनं बनतो? 7 डेज झाल्यावरती एक वीक बनते. तर हा सेट वीकचा सेट झाला. तर आपण सेटला कसं डिफाईन करतो? आपण जेव्हा सेट लिहितो त्याला आपण कर्ली ब्रेसेसमध्ये लिहितो. असं या कर्ली ब्रेसेसमध्ये आपण सेट लिहितो आणि त्याला कॉमाच्या साहाय्याने आपण सेपरेट करतो. तर त्याला आपण सेट म्हणतो. जर आता मी तुम्हाला म्हटलं एक सेट लिहा, डेज ऑफ वीकचा सेट लिहा. मग तुम्ही कसं लिहिणार? मग आपण असं लिहिणार, ए सेटला नाव काय दिलं आपण? ए. तर ए इज द सेट ऑफ डेज ऑफ वीक. तर आपण त्याला सेटला ह्या कसं लिहिणार आहे? इथं कर्ली ब्रेसेस ओपन केलं, कर्ली ब्रेसेस इथं पुढं क्लोज करणार. जेव्हा आपलं सेट संपणार आहे त्या सेटमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? वीक डेज लिहायच्यात. मग आपण ते कसं लिहिणार आहे? आपल्याला माहीत आहेत कुठले कुठले वीकमध्ये डेज येतात ते मग आपण लिहिलं संडे, मंडे, ट्यूसडे, वेनसडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. सॅटरडे. आणि हा कर्ली ब्रेसेस ओपन केलं, इथं कर्ली ब्रेसेस आपण क्लोज केलं. तर हा कशाचा झाला? सेट ऑफ वीक म्हणजे सेट ऑफ डेज ऑफ वीक. हा त्याचा सेट झाला. आपण सेट कसं लिहितो? कर्ली ब्रेसेसमध्ये ओपन आणि कर्ली ब्रेसेस क्लोज करतो आणि सेटच्या जे इलेमेंट आहेत आणि प्रत्येक जो इलेमेंट आहे म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट ला आपण सेटचा इलेमेंट असं म्हणतो. म्हणजे संडे हा एक इलेमेंट आहे, मंडे हा एक इलेमेंट आहे, ट्यूसडे, वेन्सडे, फ्रायडे हे प्रत्येक इलेमेंट आहेत सेटचे. तर त्याला आपण इलेमेंट असं म्हणतो. आणि सेटमध्ये ज्या आपण इलेमेंट लिहितो ते कॉमाच्या साहाय्याने सेपरेट करतो. एकदम सिम्पल आहे. सेट म्हणजे तुम्हाला कळलं काय? मग आता बघा. तर आणि आपण कशाचा सेट लिहू शकतोय? आता मी जर कोण म्हटलं मंथ इन इयरचा सेट लिहा. मंथ इन इयरचा कसं लिहिणार? मग आता इथं क्वेश्चन समजा मी दिला तुम्हाला, मंथ इन इयरचा सेट लिहा असं मी तुम्हाला म्हटलं. तर तुम्ही कसं लिहिणार? पहिला सेटला नाव देणार. काय पण नाव दिलं चालते. नाव आपण कॅपिटल लेटरनं देतो, एवढं लक्षात ठेवायचं. आपण आता समजा यम हे नाव दिलं या सेटला. आणि आता मंथ्स इन इयर आपण कसं लिहिणार? सेटमध्ये आपण काय कर्ली ब्रेसेस ओपन करतो, कर्ली ब्रेसेस क्लोज करतो जेव्हा सेट संपतो. तर आता मंथ्स कुठले कुठले येणार आहेत? मग आपण जॅन लिहिणार, फेब लिहिणार, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. तर असं आपण 12 असं लिहिणार कॉमाच्या साहाय्याने. आणि मग जेव्हा आपले सगळे इयरमधले मंथ संपणार त्यावेळी आपण सेटला क्लोज करणार. तर सेट असा असतो. आणि अजून एक म्हणजे सेटमध्ये सेम इलिमेंट नसतात, म्हणजे रिपीट इलिमेंट आपण करायचे नसतात सेटमध्ये लिहिताना. बरोबर आहे काय? कळते काय?
रिपीट एलिमेंट आपण सेटमध्ये करत नाही. तर आणि आपण एक्झाम्पल बघूया. आता सेट ऑफ नॅचरल नंबर कसा असतो. आता सेट ऑफ जर नॅचरल नंबर लिहायचा असेल तर आपण काय करणार, यन सेटला नाव दिलं यन आणि 1 2 3 असं डॉट 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 पुढं सेट ऑफ नॅचरल नंबर असणार ह्यो. मग ह्याला आपण नाव देणार सेट ऑफ. म्हणजे जर तुम्हाला म्हटलं सेट ऑफ नॅचरल नंबर लिहा तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. हा काय म्हणजे झाला सेट ऑफ नॅचरल नंबर. सेट ऑफ होल नंबर कसा असणार, सेट ऑफ होल नंबर 0पासून चालू होतो. मग 0 1 2 3 असं येणार इन्फिनिटीपर्यंत. मग हा काय होल नंबरचा सेट असणार आहे. बरोबर आहे काय, सिम्पल आहे, होल नंबरचा सेट असणार आहे. मग नंतर मी जर तुम्हाला म्हटलं सेट ऑफ इंटिजर्स लिहा तर तुम्ही सेट ऑफ इंटिजर्स कसं लिहिणार. सेट ऑफ इंटिजर्समध्ये मायनसच्या देखील व्हॅल्यू असतात आणि प्लसच्या देखील व्हॅल्यू असतात. तर आपण इन्फिनिटी -3 -2 -1 0 1 2 3 आणि पुढे देखील इन्फिनिटी. हा काय असणार आहे सेट ऑफ इंटिजर्स. ह्याला आपण काय म्हणणार, इंटिजरचा सेट आहे हा इंटिजरचा सेट. मग जर मी तुम्हाला म्हटलं तर आपण सेट ऑफ जर रॅशनल नंबर लिहायचं असणार तर आपण क्यू नाव देणार. सेट ऑफ जर रिअल नंबर लिहायचं असणार तर आर हा लिहिणार त्याला नाव. तर हे देखील काही कोड असतात. जर आपल्याला नॅचरल नंबर लिहायचं असेल तर आपण सेटला एन हे नाव देऊ शकतो. कंपल्सरी नाही आहे पण आपण याचा वापर देखील करतो. सेट ऑफ नॅचरल नंबर जर आपल्याला लिहायचं असेल तर एन देणार आपण. सेट ऑफ होल नंबर जर लिहायचं असेल तर त्याला आपण डब्ल्यू नाव देणार त्या सेटला. जर सेट ऑफ इंटिजर लिहायचं असेल तर आपण त्याला इंटिजर आय हा सिम्बॉल वापरणार. जर क्यू हा रॅशनल नंबरसाठी आणि आर हा रिअल नंबरसाठी. एकदम सिम्पल आहे. तर आता सेट लिहिण्याचे काही 2 प्रकार आहेत. ते पहिला प्रकार म्हणजे लिस्टिंग मेथड और म्हणजे ह्यालाच दुसरं नाव काय आहे रोस्टर मेथड. रोस्टर मेथड देखील आपण ह्याला म्हणतो. लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथड म्हणतो. दुसरं त्याचं नाव आणि दुसरा एक मेथड आहे सेट लिहिण्याची ती म्हणजे रूल मेथड. रूल मेथड आणि रूल मेथडलाच दुसरं एक अजून एक नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म हे 2 मेथड आहेत आपल्याकडे सेटला लिहिण्याचं. तर आता आपण त्या बघूया. या मेथड म्हणजे काय आहेत, मेथड ह्या कशा लिहिल्या जातात त्या आता आपण बघूया. तुम्हाला सेट म्हणजे काय लिहायचं असेल तर सेटची डेफिनेशन काय, अ सेट इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. ज्या ऑब्जेक्टला आपण वेल डिफाईन करू शकतो त्याला आपण सेट असं म्हणतो. कळते का तुम्हाला. मग आपण सेट ऑफ जर तुम्हाला वीकडेज हे लिहा म्हटलं तर तुम्ही संडे मंडे ट्यूसडे लिहू शकता. सेट ऑफ मंथ्स इन द इयर लिहा म्हटलं तर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च लिहू शकता. तर सेट ऑफ नॅचरल नंबर म्हटलं तर 1 पासून इन्फिनिटीपर्यंत. सेट ऑफ होल नंबर म्हटलं तर 0 पासून इन्फिनिटीपर्यंत. सेट ऑफ इंटिजर म्हटलं तर मायनसच्या व्हॅल्यू देखील येतात आणि प्लसच्या व्हॅल्यू देखील येतात. तर एकदम सिम्पल आहे. तर आता आपण मेथड्स ऑफ रायटिंग द सेट्स आता आपण बघूया. म्हणजे कुठल्या पद्धतीनं आपण सेट लिहितो हे आता आपण बघूया. तर आता आपण मेथड्स ऑफ रायटिंग सेट बघूया. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे 2 मेथड आहेत सेटला लिहिण्याचं. एक म्हणजे लिस्टिंग मेथड आणि त्यालाच दुसरं नाव काय रोस्टर मेथड. आणि दुसरी एक मेथड आपल्याला सेट लिहायची ती म्हणजे कुठली आहे रूल मेथड और त्यालाच दुसरं नाव काय रूल मेथडला सेट बिल्डर मेथड. अशा आपल्याकडे 2 मेथड आहेत. लिस्टिंग मेथड आता आपण जे काही एक्झाम्पल घेतले ते लिस्टिंग मेथडमध्ये देतात. आणि जेव्हा रूल मेथड थोडी वेगळी आहे ते आता आपण डिस्कस करूया. आत्तापर्यंत जेवढं आपण जे काही एक्झाम्पल घेतलं म्हणजे सेट ऑफ वीक डेज घेतला आपण, सेट ऑफ मग मंथ्स इन इयर घेतलं, ते सगळं आपण जे काही लिहिलो ते लिस्टिंग मेथडमध्ये आहेत. तरी पण अनेकदा आता ही लिस्टिंग मेथड आपण पहिला बघूया. म्हणजे काय असतं लिस्टिंग मेथड म्हणजे काही लिस्ट लिहायची असते आपल्याला कर्ली ब्रेसेसमध्ये. ते म्हणजे काय लिस्टिंग मेथड. आणि त्यालाच आपण अजून एक नाव काय रोस्टर मेथड. लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथड सेम. लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथड सेम. लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथड सेम. हे तुम्ही पाठच करून घ्या कारण एक्झाममध्ये गेल्यावरती आपले कन्फ्युजन होते. लिस्टिंग मेथड रूल मेथड म्हणजे काय हे असं कन्फ्युजन व्हायला नको. त्यामुळे तुम्ही एकदम परफेक्टली पाठ करा. आणि रूल मेथड आणि सेट बिल्डर मेथड सेम. रूल मेथड आणि सेट बिल्डर मेथड सेम. दोन्ही देखील पाठ करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचे कन्फ्युजन होणार नाही.
तर आता आपण लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथड बघूया. आपण मागं जे एक्झाम्पल बघितले ते लिस्टिंग मेथडचेच आहेत. तरी पण आता मी अजून थोडी एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला लिस्टिंग मेथड म्हणजे कळेल. आता समजा मी तुम्हाला जर म्हटलं, एक्झाम्पल इथं घेतलं, मी जर तुम्हाला म्हटलं की सेट ऑफ ऑड नंबर्स लिहा बिटवीन 1 and 10. ओके, तर मी इथं एक्झाम्पल आपल्याला आलं, राईट सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. तर तुम्ही याचा सेट कसं येणार, आता या सेटला आपण एक नाव द्यायचं असतं आणि कर्ली ब्रेसेसमध्ये कॉमाचं सेपरेट करून आपण सेटचे एलिमेंट लिहितो. आता या सेटला नाव दिलं काय, ओ. समजा आपण दिलं नाव या सेटला ओ. कर्ली ब्रेसेस ओपन केलं, सेट ऑफ आपल्याला ऑड नंबर लिहायचा आहे बिटवीन 1 to 10. ओके, तर ऑड नंबर 1 to 10 मध्ये कुठले कुठले येतात, 1, 3, 5, 7 आणि 9 हे ऑड नंबर आहेत. हे ऑड नंबर 1 to 10 मध्ये लिहायचे आहेत. मग आपण 9 पर्यंत लिहिलं, कर्ली ब्रेसेस क्लोज केलं. तर हा झाला सेट ऑफ ऑड नंबर्स. आपण लिस्टच्या मदतीने आपण लिहितो, त्यालाच आपण लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड असं म्हणतो. तर तुम्हाला सिम्पल आहे लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथड. तर आता रूल मेथड और सेट बिल्डर मेथड कशी असते ती बघूया. आता दुसरी मेथड काय आहे, रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. ओके, ही मेथडमध्ये आपण कसं लिहितो, आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असतं असा सेट, म्हणजे असा सेट जर आपल्याला दिलेला असेल तर आपल्याला त्याला असा क्वेश्चन येतो की सेट बिल्डर मेथडमध्ये किंवा रूल मेथडमध्ये त्याला लिहा. तर ते आपण कसं लिहितो, जेव्हा असं होते त्यावेळी आपण काय करणार, आता समजा आपल्याला सेट ऑफ ऑड नंबर आपल्याला दिला असेल, म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला असेल, एक्झाम्पलमध्ये जर दिलेला असेल की हा दिलेला असेल. बरं चला आपण दुसरा एक सेट घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून थोडेफार एक्झाम्पल आपली प्रॅक्टिस देखील जास्त होईल. आता समजा आपल्याला नॅचरल नंबरचा सेट दिला असेल, नॅचरल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, हा आपल्याला क्वेश्चन दिला आहे, सेट ऑफ नॅचरल नंबर दिला आहे आणि तो आपल्याला क्वेश्चन काय दिला, हा तुम्ही सेट बिल्डर मेथडमध्ये लिहा. तर आपण असं हे कसं लिहिणार आहे ते आता बघूया. सेट बिल्डर फॉर्ममध्ये आपण लिहिताना आपण काय करतो, तर एकदम सिम्पल आहे. सेटला आपण नाव दिलं आहे तसं घेतलं, n एक्स सच दॅट, ह्या लाईनीला सच दॅट म्हटलो. एक्स म्हणजे काय, एलिमेंट्स ऑफ सेट असतात. ओके, म्हणजे जे काही प्रत्येक एलिमेंट आहे ते आपण एका व्हेरिएबलने डिनोट केलं, एक्स आणि बरंच एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू काय, नॅचरल नंबर. एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर म्हणजेच काय, एक्स सेटमध्ये जे काही नंबर आहेत ते नॅचरल नंबर आहेत आणि ते नॅचरल नंबर कसे आहेत, बिटवीन 1, म्हणजे हा एक्स हा 1 पेक्षा मोठा आहे आणि 10 पेक्षा लहान आहे, बरोबर काय, किंवा इक्वल टू देखील लिहितो. 1 ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स आणि लेस दॅन 10 आहे. तर या मेथडला आपण सेट बिल्डर मेथडमध्ये आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. n इज द सेट ऑफ, जेव्हा कर्ली ब्रेसेस ओपन होतो त्याला आपण सेट म्हणतो. n इज द सेट ऑफ एक्स म्हणजे काय, एलिमेंट्स ऑफ द सेट. आपण प्रत्येक एलिमेंटला एक्स हे व्हेरिएबलनं नाव दिलं, तर एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि एक्स हा एक आणि 1 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान आहे. तर आपण या सेटला सेट बिल्डर फॉर्ममध्ये आपण अशा पद्धतीने डिफाईन करतो. एकदम सिम्पल आहे, काय सिम्पल आहे एकदम. जर आता आम्ही म्हटलं समजा अजून एक आपण दिलं की एक्झाम्पल जर दिलं, तर समजा अजून एक आपण एक्झाम्पल घेतलं, आपण या सेटला नाव दिलं बी आपण, आणि या सेटमध्ये आपण घेतलं 2, 3, 5, 7 असं आपण जर हे एलिमेंट घेतलं, तर आपण या सेटला जर सेट बिल्डर फॉर्ममध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण कसं येणार, तर आपण बी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स हा काय आहे, प्राईम नंबर आहे. एक्स इज अ प्राईम नंबर. आपण तर ह्याला कसं लिहिणार, एक्स म्हणजे एलिमेंट्स ऑफ दिस सेट, त्याला आपण नाव दिले एक्स इज प्राईम नंबर्स बिटवीन
हे प्राईम नंबर्स कशाच्यामध्ये आहेत, हे 1 and 10, 1 and 10. तर ह्याला आपण सेट बिल्डर फॉर्ममध्ये अशा पद्धतीने लिहू शकतो, एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 and 10. तर एकदम सिम्पल आहे. जर आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं असेल तर आपण कर्ली ब्रेसेस ओपन करतो, कर्ली ब्रेसेस क्लोज करतो आणि लिस्ट या फॉर्मॅटमध्ये लिहितो, कॉमाजनं सेपरेट करून. आणि जर आपल्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण एक्स सच दॅट एक्स ह्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. एकदम सिम्पल आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिस सेट चालू करून त्यावेळी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळेल. तर चला आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने कळतील. तर प्रॅक्टिस सेट 1.1चा पहिला क्वेश्चन काय आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन द रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म म्हणजेच काय, लिस्टिंग फॉर्म. लिस्टिंग फॉर्म म्हणजेच काय, रोस्टर फॉर्म. तर आपल्याला हे लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर आता बघूया कसं लिहायचं. तर पहिला क्वेश्चन काय आहे, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. तर आपल्याला नॅचरल नंबर्स माहिती आहे, नॅचरल नंबर 1, 2, 3, 4 असे असतात. त्यामध्ये आपल्याला इवन नॅचरल नंबर्स लिहायचे आहेत. तर त्यातले इवन म्हणजे कुठले आहेत, 2, 4, 6, 8 हे इवन नॅचरल नंबर्स असतात. तर त्याचा आपण सेट कसं लिहू शकतो, पहिला नाव दिलं आपण सेटला नाव, तर आपण ह्याला सेटला नाव देऊया ई. ओके, ई नाव दिलं. सेट आपण कर्ली ब्रेस लिहिताना कर्ली ब्रेसेस ओपन केलं. यामध्ये आता इवन नॅचरल नंबर्स लिहायचे आहेत. इवन नॅचरल नंबर्स कुठले कुठले असतात, 2, 4, 6, 8 हे इवन नॅचरल नंबर असतात आणि हे जातात इन्फिनिटीपर्यंत. तर डॉट 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 साईननं म्हणजे काय, इन्फिनिटीपर्यंत जाते, त्यामुळे डॉट 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 साईन दिलं आणि कर्ली ब्रेसेस क्लोज केलं. तर हा काय आहे आपल्याकडं, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. सिम्पल आहे एकदम. तर चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. तर आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर्स कुठले कुठले येतात, आपल्याला माहिती आहे 2 येतं, 3 येतं, 5 येतं, 7 येतं, असं हे प्राईम नंबर येतात. तर खरं आपल्याला काय करायचं आहे, इवन प्राईम नंबर. इवन प्राईम हा आपल्याला माहीत आहे एकच असतो नॅचरल नंबर्समध्ये. इवन प्राईम हा एकच नंबर येतो जो की आहे 2. त्यामुळं हा एकच नंबर या सेटमध्ये येणार आहे. बाकी तुम्ही कुठंही शोधला 1 ते 50 यामध्ये किंवा पुढे देखील इवन प्राईम हा फक्त 2च, हा एकच संख्या येते जी की आहे 2. त्यामुळे आपण या सेटला नाव दिलं, समजा या सेटला आपण नाव दिलं पी आणि कर्ली ब्रेसेस ओपन केलं. आपल्याला माहिती आहे इवन प्राईम हा एकच असतो, त्यामुळं आन्सर येणार आहे फक्त 2. ओके, सिम्पल आहे. तर तिसरा क्वेश्चन आहे सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता आपल्याला निगेटिव्ह इंटिजर्स आपल्याला माहीत आहे -1, -2, -3 अशी इन्फिनिटीपर्यंत मायनसपर्यंत जातात. तर आपल्याला त्याचा सेट लिहायचा आहे. तर तो कसं लिहिणार, सेटला पहिला नाव दिलं, काही नाव देऊ शकतो आपण. समजा आता आपण नाव दिलं ह्याला ए हे नाव दिलं. आता आपल्याला काय सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स लिहायचं. आपल्याला निगेटिव्ह इंटिजर्स माहिती आहेत, -1 पासून चालू होतात, -2, -3 असं इन्फिनिटीपर्यंत जातात. त्याला आपण मग डॉट 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 साईनने आपण रिप्रेझेंट केलं, कर्ली ब्रेसेस क्लोज केलं. हा झाला सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. ओके, सिम्पल आहे. तर आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. 7 बेसिक साऊंड्स ऑफ द सरगम. तर आपल्याला माहिती आहे 7 बेसिक साऊंड कुठले येतात, सा रे ग म प ध नि सा. ओके, हे 7 बेसिक साऊंड्स येतात. तर त्याला आता आपण सेटमध्ये कसं रिप्रेझेंट करू शकतो, सेटला कोणतेही नाव द्या. आपण दिलं बी. आपल्याला 7 साऊंड्स लिहायचे आहेत, कॉमाच्या सहाय्याने आपण सेपरेट लिहिणार. तर ते कसं लिहायचं बघूया आता. सा रे ग म प ध नी. ओके, हे 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम आहेत. तर एकदम सिम्पल आहे, काहीसुद्धा अवघड नाही आहे. तर आपण बघू शकतो. तर आता क्वेश्चन नंबर 2 बघूया काय आहे. तर क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड. आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याला आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे. या साईनला आपण काय म्हणतो, बिलॉंग्स टू. आणि जर साईन असेल ह्याला आपण म्हणतो नॉट बिलॉंग्स. ओके, किंवा एलिमेंट ऑफ सेट आणि नॉट एलिमेंट ऑफ सेट असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. पण मॅथमॅटिकल डेफिनेशनप्रमाणे याला आपण बिलॉंग्स, नॉट बिलॉंग्स या साईनला असं म्हणतो. म्हणजेच काय, 4/3 इज नॉट बिलॉंग्स टू सेट क्यू असं आपण याला वाचू शकतो. किंवा आपण त्याला शब्दामध्ये लिहिताना आपण कसं लिहिणार आहे, कारण आपल्याला वर्ड्समध्ये लिहायला लावले, तर आपण कसं लिहिणार त्याला, 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ सेट क्यू. 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ सेट क्यू. त्याला जर आपण 4/3 इज बिलॉंग्स टू सेट क्यू असं देखील लिहू शकतो. तर आता क्वेश्चन नंबर 2,
-2 नॉट बिलॉंग्स टू एन, तर त्याला असं देखील लिहू शकतो आपण -2 नॉट बिलॉंग्स टू एन, किंवा आपण असं देखील लिहू शकतो -2 इज नॉट ॲन इलेमेंट ऑफ सेट एन, असं देखील लिहू शकतो. तर आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघा, हा देखील सिम्पल आहे, फक्त ह्याला वर्ड्समध्ये कसं लिहायचं ते बघा, कन्फ्यूज होऊ नका. तर आपण ह्याला असं लिहू शकतो बघा, सेटला नाव काय, पी. सेट पी इज द सेट ऑफ ऑल पीज, म्हणजे यांना आपण ऑल पीज, प्रत्येक एलिमेंटला आपण ऑल पीज म्हटलं. सेट पी इज द सेट ऑफ ऑल पीज सच दॅट, ह्याला या लाईनना नाव दिलं काय, सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. ओके, सिम्पल आहे, एकदम इझी आहे. तर याला आता बघा शब्दात आपण कसं लिहिणार, सेट पी इज द सेट ऑफ ऑल पीज. ओके, सेट ऑफ ऑल पीज, प्रत्येक एलिमेंटला आपण पी घेतलं. ओके, सेट ऑफ ऑल पीज सच दॅट, ह्याला काय, सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. बरोबर आहे काय, सिम्पल आहे. इथं फक्त आपण कॅपिटल पी घेतलं कारण हे सेटचं नाव आहे. सेट पी इज द सेट ऑफ ऑल पीज सच दॅट पी इज ॲन ऑड नंबर. तर ह्याला आपण वर्डमध्ये असं लिहू शकतो. तर चला क्वेश्चन नंबर 3 बघूया. तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे, राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. आपल्याला कोणतेही सेट लिहायचे आहेत, आपल्या मनाने कोणतेही तुम्ही घेऊ शकता. तर आपण लिहून बघूया. तर आता समजा लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला यन घेतलं. यन हा सेट कशाचा आहे, नॅचरल नंबर्सचा, 1 2 3 4 5 इन्फिनिटीपर्यंत. ओके, तर ह्याला आपण रोस्टर सेट बिल्डर किंवा रूल मेथडमध्ये आपण कसे लिहू शकतो, यन इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स हा काय नॅचरल नंबर आहे, एक्स इज अ नॅचरल नंबर. काय आलं, ह्याला आपण एक झाला आहे, हे झालं एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 2 काय, आपण होल नंबर्स घ्या. डब्ल्यू सेटला नाव दिलं, होल नंबर हे 0पासून चालू होतात, 1 2 3 4 असे इन्फिनिटीपर्यंत. ओके, तर ह्याला आपण रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथडमध्ये कसे लिहू शकतो, डब्ल्यू इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ होल नंबर. तर एकदम सिम्पल आहे, हे दोन तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय आहे, 2 सेट्स बाय युजिंग द लिस्टिंग मेथड और बाय रूल मेथड आपल्याला लिहायचं होतं. आपण दोन्ही लिस्टिंग मेथडमध्ये पण लिहिलं, रूल मेथडमध्ये पण लिहिलं. लिस्टिंग मेथडमध्ये पण लिहिलं, रूल मेथडमध्ये पण लिहिलेलं आहे. तर चला क्वेश्चन नंबर 4 बघूया आता. तर क्वेश्चन नंबर 4 काय आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द लिस्टिंग मेथड. आपल्याला लिस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे, आपल्याला दिलेलं आहे. तर पहिला क्वेश्चन काय आहे, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. आपल्याला तर ऑल मंथ्स आपल्याला माहीत आहेत, इंडियन सोलार इयर म्हणजे काय असतात, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक अग्रायम पौष माघ फाल्गुन. ओके, हे आपल्याला माहीत आहेत. तर ते आपल्याला काय लिस्ट मेथडमध्ये लिहायचे आहेत. तर आता बघूया. तर आता सेटला नाव आपण काही देऊ शकतो, सेटला नाव दिलं आपण ए. तर आता आपण इंडियन सोलारचं आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. तर आपण पहिले लिहिणार चैत्र कॉमा दिलं वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद, त्यालाच आपण भाद्रपद म्हणतो, आश्विन कार्तिक या पौष माघ फाल्गुन. तर हे इंडियन सोलार सिस्टीमचं आहेत, इंडियन सोलार इयर आहेत. तर एकदम सिंपल आहे, आपण मराठी माणसं आपल्याला हे आपल्याला माहीतच पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर चला पुढचा क्वेश्चन बघूया. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. तर ह्याचा आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. सेटला कोणतंही नाव दिलं, समजा बी दिलं, आपल्याला आता लेटर्स इन द कॉम्प्लिमेंट. फक्त आपल्याला कसं रिपीट करायचं नसतात,
बरोबर आहे, माहिती आहे तुम्हाला रूल. जेव्हा आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहितो तेव्हा आपण रिपीट करत नाही कोणतेही. आता इथं लेटर कोणतेही आपण परत रिपीट करणार नाही, प्रत्येक लेटर एकदाच लिहिणार आहे. तर सी येतं, ओ येतं, एम येतं, पी येतं, एल येतं, ई येतं, एन येतं, टी येतं, एन येतं, टी येतं. ह्या लेटर्सला मिळून कॉम्प्लिमेंट हा वर्ड तयार झालेला आहे. ओके. तर आता क्वेश्चन नंबर 3 काय, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. तर आपल्याला ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स कुठलं येतात, नोज, इयर्स, आय आणि टंग आणि स्किन हा येतात. तर सेटला नाव कोणतेही द्या. आपण दिलं सी. आता ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स लिहायचं आहे ह्याच्यामध्ये. तर ते कुठलं येतात, नोज, इयर्स, आईज, परत काय टंग आणि स्किन, टंग आणि स्किन. तर हा काय, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20 लिहायचं आहे आपल्याला. जे काही प्राईम नंबर येतात ते आपण त्या सेटमध्ये लिहिणार आहे. तर सेटला नाव दिलं, समजा आपण दिलं झेड, आणि आपल्याला 1 to 20मध्ये लिहायचं आहे. 20पेक्षा मोठे आपल्याला प्राईम नंबर लिहायचे नाहीत, फक्त 1 to 20मधले आपल्याला प्राईम नंबर लिहायचे आहेत. ते तर कुठले येतात, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 20 येतात. तर आता नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. आपल्याला वर्ल्डमध्ये जेवढे काही कॉन्टिनेंट्स आहेत त्याचा सेट लिहायचा आहे. आपल्याला माहिती आहे मग आपल्याला कॉन्टिनेंट कुठले एशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अटलांटिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. तर ते आपल्याला सेटमध्ये लिहायचं आहे. तर ते पण लिहूया. तर आता बघूया, सेटला नाव दिलं आपण समजा सी. आता आपल्याला ह्याच्यात कॉन्टिनेंट लिहायचं आहेत. कुठलं येतात, एशिया, मग येतात आफ्रिका, मग काय येतं युरोप, मग पुढचा ऑस्ट्रेलिया, मग काय अटलांटिका, स्पेलिंग मिस्टेक असू शकतात पण आन्सर बरोबर आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला स्पेलिंग कळतील. साऊथ अमेरिका, परत काय येतं साऊथ अमेरिका. मला जसं लक्षात येत आहे तसं मी लिहित आहे, त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून लिहा. फक्त काय आपल्याला कॉन्टिनेंट लिहायचं आहेत, काय अवघड नाही आहे. नॉर्थ अमेरिका. ओके, नॉर्थ अमेरिका. ओके, हे सिम्पल आहे. तर आपल्याला सेट ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड आता आपण शिकलेलो आहे. तर आता क्वेश्चन नंबर 5 बघूया, चला. तर क्वेश्चन 5 आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द रूल मेथड. आपल्याला सेट दिलेला आहे, त्याला आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. तर आता पहिला क्वेश्चन काय, ए इज द सेट ऑफ 1, 4, 9, 16, 25, 36. जर तुम्ही ह्याला ऑब्झर्व केला तर हे सगळ्याचं स्क्वेअर्स आहेत. म्हणजेच काय, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. तर हे सगळे स्क्वेअर्स आहेत. तर ते आपल्याला आता रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. तर ते कसं लिहिणार आपण, त्याला आता आपल्याला माहिती आहे, जर आपण ह्या प्रत्येक नंबरला n हे व्हेरिएबल धरलं तर n स्क्वेअर आहे, म्हणजे nचा स्क्वेअर आहे. म्हणजे n 1 असेल तर n स्क्वेअर काय 1, n जर 4 असेल तर n स्क्वेअर काय 4, जर n 2 असेल तर n स्क्वेअर काय असणार आहे 4. तर हे काय स्क्वेअर आहेत. तर त्याला आपण कसं लिहिणार तर बघूया. तर रूल मेथडमध्ये आपण त्याला लिहिताना असं लिहू शकतो बघा, सेट ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय n स्क्वेअर. एक्स म्हणजे काय 1, तर त्याचा स्क्वेअर आहे. ओके, n म्हणजे काय n स्क्वेअर आहे, म्हणजे प्रत्येकाचा स्क्वेअर आहे. आणि n काय नॅचरल नंबरला बिलॉंग करतो, कारण 1पासून चालू आहे. आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ओके, आणि हा n कसा आहे, n हा 1 आणि 1पेक्षा मोठा आहे आणि 10पेक्षा लहान आहे. तर आपण n ला कसं डिफाईन करू शकतो, 1 लेस दॅन इक्वल टू n लेस दॅन इक्वल टू 10. ओके, तर ह्याला आपण रूल मेथडमध्ये असं लिहू शकतो, एक्स सच दॅट एक्स इज n स्क्वेअर, कारण हा स्क्वेअर्स आहेत सगळं. एक्स इज इक्वल टू n स्क्वेअर, प्रत्येक एलिमेंट हा n स्क्वेअर आहे. आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. n हा नॅचरल नंबर कुठून चालू होतात 1पासून. n हा नॅचरल नंबर आहे आणि n हा 1 आणि 1पेक्षा मोठा आहे आणि 10 आणि 10पेक्षा लहान आहे.
तर एकदम सिंपल आहे. आपण सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथडमध्ये आपण या पद्धतीने ह्याला लिहू शकतो. तर क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 मल्टिपल ऑफ 6 आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केला तर आपल्याला कळतंच 6 × 6 sin 2 12 sin 3 18 sin 4 24 हे मल्टिपल ऑफ 6 आहेत सगळं. तर त्याला आपण सेट बिल्डर किंवा रूल मेथडमध्ये आपण कसं लिहितो, तर त्याला बघूया. बी इज अ सेट ऑफ, आता इथं एक्स दिले, आपण इथं काही घेऊ शकतो. आता आपण समजा इथं वाय घेतलं तरी चालेल. वाय सच दॅट वाय इज द मल्टिपल ऑफ 6. वाय इज द मल्टिपल ऑफ 6. खरं काय, हे 50पेक्षा लहान आहे. ओके, बट लेस दॅन 50 असं याला आपण रूल मेथडमध्ये लिहू शकतो. किंवा तुम्ही असं देखील लिहिला तरी चालेल. दुसरे मेथड एक सांगतो, दोन्ही देखील बरोबर आहेत. तुम्हाला जर असं लिहू वाटलं तर तुम्ही असं देखील लिहू शकता. बी वाय सच दॅट वाय इज इक्वल टू, हे काय आता मल्टिपल ऑफ 6 आहेत. मग आपण याला 6n, ह्याला प्रत्येक नंबरला n हा म्हणजे काय, n इज इक्वल टू 1 2 3 4 असू शकतो. 6n बरोबर आहे. आणि n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. n हा 1 पासून चालू झालेला आहे आणि n लेस दॅन 9 आहे. बरोबर आहे काय. त्याला आपण ह्या पद्धतीने देखील लिहू शकतो. वाय बी इज अ सेट ऑफ वाय सच दॅट वाय इज इक्वल टू 6n. 6n म्हणजे काय, मल्टिपल ऑफ 6 आहे. मग n म्हणजे काय 1 2 3 4 असू शकतात. आणि n हा नॅचरल नंबर्सला बिलॉंग करतो. n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि n लेस दॅन 9. n हा 9पेक्षा कमी आहे असं आपण त्याला लिहू शकतो. बरोबर आहे काय. तर आता बघूया क्वेश्चन नंबर 3. आता 3मध्ये काय लेटर्स आहेत. तर त्याला आपण ह्या जर लेटर्सला आपण जर जुळवलं तर स्माईल हा वर्ड तयार होतो. तर आपण त्याला असंच लिहिणार. सी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर्स ऑफ द वर्ड स्माईल. बरोबर आहे. ओके, हे स्माईलचे लेटर्स आहेत, तेच आपण लिहिलं सेट बिल्डर फॉर्ममध्ये. सी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज द लेटर्स ऑफ द वर्ड स्माईल. ओके, सिम्पल आहे. तर आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. डी इज द, आता हे काय संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे फ्रायडे हे वीक्स आहेत, वीक डेज आहेत हे. मग आपण त्याला लिहू शकतो. डी इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अ डेज ऑफ अ वीक. बरोबर आहे काय. डेज ऑफ वीक आहेत हे. एक्स सच दॅट एक्स इज अ डेज ऑफ वीक. हे तुम्हाला दिसतंय कळतं हेच डेज आहेत हे वीकमधले. तेच आपण सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहिलं त्याला. आणि शेवटचा क्वेश्चन काय, आपण या शब्दांना जर जुळवलं तर एट ईट किंवा टी हे तिन्ही शब्द तयार होतात. तुम्ही असं देखील लिहू शकता. तर आता एक्स सच दॅट एक्स इज द सेट ऑफ एक्स सच दॅट इज अ लेटर्स ऑफ द वर्ड ईट. ईट पण लिहू शकता, एट पण लिहू शकता, टी पण लिहू शकता. तिन्ही चालेल, तसं काही नाही आहे की. किंवा तुम्ही तिन्ही देखील लिहू शकता. आपण चला तिन्ही लिहूया म्हणजे कन्फ्युजन नको तुम्हाला. एट आणि टी. ओके, तर एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड ईट, एट आणि टी. तर आपले प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.